सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे महानगरपालिकेच्या वतीने गल्ली क्रमांक 5 RR पाटी कॉम्प्लेक्सच्या मागे नव्याने उभारण्यात आलेल्या हॅपी हॉर्स नर्सरी स्कूलचे उद्घाटन आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात पार पडले। यावेळी बोलताना आमदार अनुप अग्रवाल यांनी सांगितले की धुळे शहरातील गोरगरिबांच्या मुलांना आधुनिक व उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण मिळावे या उद्देशाने महानगरपालिकेने हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केलाय। या नर्सरी स्कूलमध्ये आधुनिक पद्धतीच्या सुसज्ज वर्गखोल्या, मुलांसाठी आकर्षक खेळणी, सुरक्षित व आनंददायक शैक्षणिक वातावरण तसेच तज्ञ शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे। या शाळेला पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत सुमारे 300 विद्यार्थ्यांचा प्रवेश पूर्ण झाल्याची माहितीही आमदार अग्रवाल यांनी दिली आहे। या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी नमूद केलं। यावेळी आयुक्त नितीन कापडणीस, महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, सभापती लताबाई सोनार, नगरसेविका निक्षा महाजन तसेच महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक संख्येने उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे। आज धुळे शहरासाठी एक ऐतिहासिक दिवस या ठिकाणी आलेला आहे। महापालिकेच्या माध्यमातून आदरणीय महापौर आणि आयुक्त साहेब यांच्या मेहनतीने RR पाटील जे आपलं शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे त्या कॉम्प्लेक्समध्ये हॅपी हार्ट्स स्कूलचं आज या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं। टोटल 9 रूम या ठिकाणी मुलांसाठी असणार आहे। आता 4 रूमचं या ठिकाणी आम्ही उद्घाटन केलेलं आहे। 4ही रूम AC आहे। महापालिकेची पहिली शाळा ही AC डिजिटल आणि अतिशय सुंदर शाळा या ठिकाणी आम्ही चालू केलेली आहे। आदरणीय आयुक्त साहेबांनी आल्यापासून एक ध्येय या ठिकाणी गाठलेला होता। महापौर असतील, आयुक्त असतील, किंवा मी असेल, किंवा आमचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक असतील, का या शहराला अत्याधुनिक, सुंदर आणि स्मार्ट शहर आपल्याला करायचं। नर्सरी, KG आणि सिनियर KG का ज्युनियर KG या 3 वर्गांची 2-2 वर्गांची अशी शाळा आपण या ठिकाणी करतो। आत्तापर्यंत 350 ॲडमिशन या शाळेत झालेले आहे। 7,500 रुपये ते 8,000 रुपयाच्या दरम्यान वार्षिक फी असेल। ती कशासाठी असेल तर महापालिकेला उत्पन्न म्हणून नाही, त्या विद्यार्थ्यांचे ड्रेस, शाळेचं मेंटेनन्स आणि शिक्षणासाठी काही ज्या वस्तू लागतील त्याच्यासाठी। कुठलंच शिक्षकांचा पगार वगैरे याच्या माध्यमातून आम्ही काढणार नाही। वरच्या मजल्याला अजून 5 वर्गांचं काम चालू आहे। ते 5 वर्गही लवकरात लवकर आम्ही त्या ठिकाणी चालू करू। अतिशय सुंदर अशी ही शाळा, AC शाळा, टॉयलेट, बाथरूम, प्रत्येक ठिकाणी फर्स्ट एड बॉक्स आहे। सेपरेट एक बाई या ठिकाणी ठेवलेली आहे। लहान मुलं आहेत, त्यांना बाथरूम असेल, टॉयलेटमध्ये जायची सोय आहे, त्याच्यासाठी लागणारी एक मेट्रन या ठिकाणी आम्ही ठेवलेली आहे। चांगले शिक्षक ज्यांनी विद्यार्थ्यांना चांगलं शिकवावं याच्यासाठी नवीन शिक्षकांची भरती करण्यासाठी सुद्धा जाहिरात या ठिकाणी आम्ही काढली। अतिशय सुंदर असं उपक्रम या माध्यमातून आज धुळे शहरात सुरू झालेला आहे। मेरा शहर बदल रहा है। प्रत्येक माध्यमातून या शहराची प्रगती होत आहे आणि माझी सर्वांना विनंती आहे का इंग्लिश मीडियम प्रायव्हेट शाळांमध्ये भरपूर फी आपल्याला भरावी लागते। आता 9 नंबर शाळासुद्धा आम्ही अत्याधुनिक करतो, त्याचंही काम चालू झालेलं आहे। ती सेमी इंग्लिश मीडियम स्कूल आहे, अतिशय सुंदर आणि अतिशय चांगली चालू आहे। तिथंही इतकी जास्त ॲडमिशन होतात का मुलांना बसायला जागा, म्हणून त्याचाही विस्तार आम्ही त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने धुळे महापालिका
अतिशय सुंदर आणि चांगलं काम करते, त्याबद्दल मी महापौर आणि आयुक्त साहेबांचं आणि सर्व बॉडीचं, नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि अशाच प्रकारे योग्य चांगलं काम या शहरात होत राहील. शिक्षण, विकास, स्वच्छता, पाणी पुरवठा असेल, सर्व गोष्टीत महापालिका आपला दर्जा सुधरवत आहे. आणि टप्प्याटप्प्याने तुम्ही बघाल येणाऱ्या काळात का शहर सर्वांगीण विकासाचा शहर असेल. आणि लवकरच अशी अजून शाळा या ठिकाणी उघडतील अशी शुभेच्छा आणि सदिच्छा या ठिकाणी मी महापालिकेला देतो.